Hi students, welcome to the English class of 4th standard, and this is lesson number 34, The King of the Golden River. Before starting, please subscribe the channel if you are new to the channel, and please share this video with your friends. And the playlist of 4th standard, all the lessons of 4th standard is given in the description box. The playlist link is given in the description box. So without wasting any time, let's get started. The King of the Golden River, Part 1. Okay, this is Part 1. Long, long ago, in the mountainous part of a country, there was a fertile valley. तर खूप खूप वर्षापूर्वी, long ago, in the mountainous part of a country. Mountainous म्हणजे डोंगराळ भाग. ओके, mountainous part of a country, एका देशाच्या जिथे खूप डोंगर होते त्या एरियामध्ये एक फर्टाईल व्हॅली होती. व्हॅली म्हणजे काय? व्हॅली म्हणजे दरी, खोल दरी जी असते दोन डोंगरांच्या मध्ये, त्याला व्हॅली म्हणतात. देर वॉज अ फर्टाईल व्हॅली म्हणजे सुपीक, जिथे चांगलं पीक येत होतं, खूप झाडं उगवत होती. फर्टाईल व्हॅली. देर वर मॅनी वॉटरफॉल्स स्लिपिंग डाऊन द माउंटेन टॉप्स. ओके, तर डोंगरावरून पाणी पडत होतं, झरे पडत होते, नदी वाहत होती. लिपिंग डाऊन म्हणजे खाली येत होतं डोंगरावरून. फ्रॉम द माउंटन टॉप्स, डोंगराच्या एकदम शिखरावरून, उच्च शिखरावरून पाणी खाली येत होतं. ओके, ज्याला आपण धबधबासुद्धा म्हणतो. जे डोंगरावरून पाणी पडतं त्याला आपण धबधबा म्हणतो. ओके, वॉटरफॉल्स. लिपिंग डाऊन द माउंटेन टॉप्स बट नॉट इन टू द व्हॅली. हे पाणी त्या व्हॅलीमध्ये किंवा त्या दरीमध्ये पडत नव्हतं. ओके, it was coming from the mountains, top of the mountains, but it was not falling into the valley. That water, they all ran down the other side of the mountain. तर हे सगळं पाणी, हा सगळा धबधबा दुसऱ्या साईडला पडत होता, ऑन द अदर साईड ऑफ द माउंटन. डोंगराच्या पलीकडच्या बाजूला ते सगळं पाणी जात होतं. वन ऑफ द फॉल्स वॉज व्हेरी हाय अँड शोन लाईक गोल्ड इन द बीम्स ऑफ द इव्हनिंग सन. तर एक झरा असा होता, एक धबधबा असा होता की तो सोन्यासारखा दिसत होता कधी, जेव्हा त्याच्यावर सूर्यप्रकाश पडत होतं. ओके, आणि ते खूप उंच डोंगरावरून खाली येत होतं. वन ऑफ द फॉल्स वॉज व्हेरी हाय, खूप उंच, अँड शोन लाईक गोल्ड, सोन्यासारखं चमकत होतं, शाईन होत होतं. शोन पास्ट टेन्स आहे हे, शाईनचं. शोन लाईक गोल्ड, सोन्यासारखं चमकत होतं. इन द बीम्स ऑफ द इव्हनिंग सन, सूर्याची किरणांना बीम्स म्हणतात. ओके, इन द बीम्स ऑफ द इव्हनिंग सन, सूर्याची किरणं पडत होती तेव्हा ते सोन्यासारखं दिसत होतं. पीपल कॉल्ड इट द गोल्डन रिव्हर. तर त्या धबधब्याला सोन्याची नदी असं नाव दिलं होतं लोकांनी. पीपल कॉल्ड इट गोल्डन रिव्हर. नाव दो देर वर नो स्ट्रीम्स रनिंग डाऊन टू द व्हॅली इटसेल्फ, द विंड कॉन्स्टंटली ब्रॉड द क्लाउड्स टू द व्हॅली. तर त्या ती जी दरी होती तिथे पाणी अजिबात जात नव्हतं. ओके, स्ट्रीम्स ज्या छोट्या नद्या, धबधबा जिथे फ्लो नव्हते होत त्या व्हॅलीमध्ये, तर तिथे सतत हवा यायची, विंड यायचं. ओके, नाव दो देर वर नो स्ट्रीम्स रनिंग डाऊन टू द व्हॅली इटसेल्फ, द विंड कॉन्स्टंटली ब्रॉड द क्लाउड्स टू द व्हॅली. तर जे वारं वाहत होतं त्याच्यामुळे सगळे ढग त्या दरीच्या वरती येत होते आणि तिकडे पाऊस पडायचा त्या ढगांचा, त्या दरीमध्ये. द विंड कॉन्स्टंटली ब्रॉड द क्लाउड्स टू द व्हॅली. इवन वेन द रेस्ट ऑफ द कंट्री वॉज ड्राय, इट ऑलवेज रेन्ड इन द व्हॅली. तर सगळीकडे दुष्काळ पडला किंवा पाऊस पडत नसेल दुसऱ्या भागात राज्याच्या त्या, तरी पण त्या दरीमध्ये पाऊस पडायचा. इवन वेन द रेस्ट ऑफ द कंट्री, बाकीची कंट्री, वॉज ड्राय म्हणजे तिथे पाऊस पडायचं नाही, तिथे सुखं असायचं किंवा दुष्काळ असायचा. इट ऑलवेज रेन्ड इन द व्हॅली. तर त्या दरीमध्ये पाऊस नेहमी पडायचा. इन द व्हॅली द विंड अँड द क्लाउड्स मेड द क्रॉप्स ग्रीन, द हे हाय, द ॲपल्स रेड, द ग्रेप्स पर्पल अँड द हनी स्वीट. तर हा जो पाऊस पडत होता व्हॅलीमध्ये आणि वारं वाहत होतं, ज्याच्यामुळे ढगं येत होती
आणि भरपूर पाऊस पडायचा, त्याच्यामुळे त्या व्हॅलीमध्ये क्रॉप्स म्हणजे पीक भरपूर यायचं, हिरवगार पीक यायचं. क्रॉप्स ग्रीन. द हे हाय. हे हाय म्हणजे मोठं गवत उंच उंच गवत आलेलं होतं. ॲपल्सची झाडं. द ॲपल्स वर रेड. द ग्रेप्स वर पर्पल. जांभळी द्राक्ष. रेड ॲपल्स. अँड द हनी स्वीट. आणि मधमाशांचं पोळं आणि तिथे चांगलं मध मिळायचं. स्वीट हनी, गोड मध. पीपल कॉल्ड इट द ट्रेजर व्हॅली. ट्रेजर म्हणजे श्रीमंत, ओके, सुपीक. तर लोकांनी त्याला नाव ठेवलं होतं ट्रेजर व्हॅली. ट्रेजर म्हणजे संपत्ती, ओके. तर जिथे खूप सारी संपत्ती ही सगळी होती, फळं, फुलं, झाडं, मध, ह्याची सगळी संपत्ती होती, त्याच्यामुळेच लोकांनी तिथे त्या दरीला किंवा त्या व्हॅलीला ट्रेजर व्हॅली असं नाव ठेवलं होतं. द ट्रेजर व्हॅली बिलॉंग टू 3 ब्रदर्स. 3 भाऊ होते, त्यांच्या मालकीची ही व्हॅली होती. श्वार्ट्स, हॅन्स अँड ग्लक या 3 भावांचं नाव होतं. द 2 ओल्डर ब्रदर्स व बिग, अगली अँड विकेड. तर 2 मोठे भाऊ श्वार्ट्स आणि हॅन्स हे फार कुचकट होते. दे वर व्हेरी बिग म्हणजे ते मोठे भाऊ होते. दे वर अगली, दिसायला कुरूप. अँड विकेड म्हणजे ते कुचकट होते, ओके. विकेड म्हणजे क्रूर. दे वर गुड फार्मर्स बट दे किल्ड एव्हरीथिंग दॅट वॉज नॉट प्रॉफिटेबल फॉर देम. तर ते चांगले शेतकरी होते, पण ते त्यांच्या रस्त्याच्या आड जे कोणी येईल त्यांना ते मारून टाकायचे. दे किल्ड एव्हरीथिंग दॅट वॉज नॉट प्रॉफिटेबल फॉर देम. जे त्यांच्या फायद्याचं नव्हतं ते प्रत्येक गोष्ट ते मारून टाकायचे. दे किल्ड एव्हरीथिंग दॅट वॉज नॉट प्रॉफिटेबल. प्रॉफिटेबल म्हणजे त्यांच्या फायद्याचं. दॅट वॉज नॉट प्रॉफिटेबल फॉर देम. इवन लिटल थिंग्स लाईक ब्लॅक बर्ड्स अँड हॅजहॉग्स अँड क्रिकेट्स. ब्लॅकबर्ड्स म्हणजे छोटे पक्षी असतात काळ्या रंगाचे ते. हॅजहॉग्स म्हणजे रात्रीचे उंदरासारखे प्राणी असतात, उंदरासारखे दिसणारे, ते रात्रीच फिरतात, त्यांना हॅजहॉग्स म्हणतात. आणि क्रिकेट्स म्हणजे छोटे छोटे किडेमकोडे, ओके. ह्या सगळ्यांना ते मारून टाकायचे. दे डिड नॉट ट्रीट देअर सर्वंट्स वेल अँड गेव देम ओनली पुअर वेजेस. तर त्यांच्याकडे जे कामाला माणसं होती, जे सर्वंट्स होते त्यांना ते चांगला पगारसुद्धा देत नव्हते आणि त्यांना चांगलं वागवतसुद्धा नव्हते. दे डिड नॉट ट्रीट देअर सर्वंट्स वेल, ओके. त्यांना ट्रीटमेंटसुद्धा चांगली देत नव्हते. अँड गेव दॅम ओनली पुअर वेजेस म्हणजे खूप कमी पैसे त्यांना द्यायचे. त्यांचे वेजेस म्हणजे त्यांचं पगार, तो पण त्यांना पुअर वेजेस म्हणजे कमी पगार द्यायचे. दे वेटेड टिल द कॉर्न हॅड बिकम व्हेरी एक्सपेन्सिव्ह इन द मार्केट अँड देन सोल्ड इट फॉर ट्वाइस इट्स व्हॅल्यू. तर त्यांच्या कॉर्न म्हणजे कणसं वगैरे त्यांच्या शेतात जी व्हॅलीमध्ये पिकायची, तर त्यांचे भाव बाजारात खूप वाढले तरच ते विकायला न्यायचे आणि डबल भावात विकून टाकायचे, ओके. दे वेटेड, ते थांबायचे की कधी भाव वाढत आहेत कणसांचे, ते वाढले की मग ते विकायला द्यायचे. ते स्वस्तात कधी विकायचे नाही. ते वेटेड टिल द कॉर्न हॅड बिकम व्हेरी एक्सपेन्सिव्ह. महाग झाल्यावर, एक्सपेन्सिव्ह झाल्यावर ते मार्केटमध्ये घेऊन जायचे इन द मार्केट अँड देन सोल्ड इट फॉर ट्वाइस इट्स व्हॅल्यू. तर त्याची जी किंमत होती त्या किमतीपेक्षा दुप्पट किमतीने, डबल किमतीने ते विकायचे. दे वर व्हेरी रिच बट दे नेवर एवर गेव इवन सो मच ॲज अ पेनी टू द पुअर. तर ते खूप श्रीमंत होते पण गरिबांना एकही पैसा कधी द्यायचे नाही. पेनी म्हणजे पैसा. दे वर व्हेरी रिच बट दे नेवर एवर गिव्स इवन सो मच ॲज अ पेनी टू द पुअर. कधीच त्यांनी एक पैसासुद्धा गरिबांना दिला नाही. पीपल कॉल दॅम द ब्लॅक ब्रदर्स. तर लोकांनी त्यांना नाव ठेवलं ब्लॅक ब्रदर्स, काळे भाऊ, म्हणजे नॉट गुड, चांगले स्वभावाचे नाहीत, ओके. पीपल कॉल दॅम द ब्लॅक ब्रदर्स. द यंगेस्ट ऑफ द 3 ब्रदर्स वॉज ओनली 12 years ओल्ड. तर त्यांच्या तिघांमधला छोटा भाऊ, त्याचं नाव होतं ग्लक, ओके. तो फक्त 12 वर्षांचा होता. ही वॉज जस्ट द ऑपोजिट ऑफ हिज ब्रदर्स. तर त्यांच्या भावाच्या स्वभावाच्या विरुद्ध तो होता. ही वॉज व्हेरी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग दो हिज ओन ब्रदर्स वर क्रुअल टू हिम अँड मेड हिम डू ऑल द कुकिंग अँड द मेंडिंग अँड द हाऊसवर्क फॉर देम.
तर तो जो ग्लक होता तो खूप दयाळू होता, सगळ्यांचे चांगला वागायचा. ही वॉज व्हेरी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. प्रत्येक जीव, जंतू, जनावर ह्यांच्याशी तो प्रेमाने वागायचा. दो हिज ओन ब्रदर्स वर क्रुअल टू हिम. त्याचे भाऊ त्याच्याशी फार निर्दयतेने वागायचे, क्रुअली वागायचे. ओके. अँड मेड हिम डू ऑल द कुकिंग. तर सगळं स्वयंपाक करायचं काम त्याला सांगायचे. अँड द मँडिंग म्हणजे जे काय घरची कामं असतात ती, रिपेअरिंग वगैरे. अँड द हाऊसवर्क, घरची सगळी कामं, भांडी घासणं, कपडे धुणं म्हणजे मेंडिंग. अँड द हाऊसवर्क फॉर देम, त्यांच्यासाठी सगळं घरचं सगळं काम करणं, कपडे, भांडी, साफसफाई, जेवण हे सगळं ग्लक करायचा. त्याच्याकडनंच हे दोघे भाऊ सगळं करून घ्यायचे. वन इव्हनिंग द टू ब्रदर्स हॅड गॉन आउट. एका संध्याकाळी दोन्ही भाऊ बाहेर गेले होते. ॲज युज्युअल दे हॅड वॉन्ड ग्लक टू लेट नो बडी इन अँड गिव्ह नथिंग आउट. तर जाताना त्यांनी बजावलं होतं ग्लकला की कोणालाही आत घ्यायचं नाही घरात, आणि घरातली कुठलीही वस्तू कोणाला द्यायची नाही. ओके. वॉन त्याला बजावलं होतं. ग्लक लेट नो बडी इन, कोणाला आत घ्यायचं नाही. अँड गिव्ह नथिंग आउट म्हणजे घरातली कुठलीही वस्तू बाहेर कोणालाही द्यायची नाही. ग्लक वॉज टू गेट देअर डिनर रेडी फॉर देम. तर ग्लकला सांगितलं होतं की आमच्यासाठी जेवण तयार करून ठेव, रात्रीचं डिनर तयार करून ठेव. इट वॉज रेनिंग व्हेरी हार्ड आउटसाईड अँड द वेदर वॉज व्हेरी कोल्ड. तर बाहेर खूप जोरात पाऊस पडत होता आणि क्लायमेटसुद्धा, वेदरसुद्धा खूप थंड होतं. बाहेर खूप प्रचंड गारवा होता. जस्ट देन देअर वॉज अ डबल नॉक ऑन द डोर. तेवढ्यातच कोणीतरी दारावर थाप मारली, दोनदा टकटक केलं. डबल नॉक ऑन द डोर. ग्लक वेंट टू द विंडो अँड पुट हिज हेड आउट टू सी हू इट वॉज. ओके. ग्लक खिडकीपाशी गेला आणि खिडकीतून डोकावून बघितलं बाहेर की कोण आहे बाबा दरवाजाकडे, कोणी दरवाजा वाजवला. पुट हिज हेड आउट टू सी हू इट वॉज. ही सॉ द मोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी लुकिंग जेंटलमॅन स्टँडिंग ॲट द डोर. तर त्याला खिडकीतून बाहेर बघितल्यावर एक मोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे खूप वेगळा, नेहमीच्या लोकांपेक्षा वेगळा दिसणारा, मोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी लुकिंग जेंटलमॅन स्टँडिंग ॲट द डोर. तर एक वेगळा माणूस दिसला त्याला. ओके. एक जेंटलमॅन होता. द स्ट्रेंज व्हिजिटर वॉज व्हेरी शॉर्ट. तो माणूस खूप बुटका होता. ही वॉज व्हेरी शॉर्ट. त्याला उंची नव्हती. विथ अ लार्ज नोज, रेड चिक्स, कर्ली मुस्टॅच अँड मेरी ट्विंकलिंग आईज. तर त्याचं नाक खूप मोठं होतं. ही हॅड अ लार्ज नोज, लाल लाल गाल होते. रेड चिक्स म्हणजे गाल. कर्ली मुस्टॅच म्हणजे कुरळे केस असतात तसं कुरळे मिशी होती त्याची, मोठी मिशी होती आणि ती कुरळी होती. मिशीचे केस कुरळे होते. अँड मॅरी ट्विंकलिंग आईज म्हणजे लुकलुकणारे डोळे, खूप सुंदर डोळे होते ज्याच्यात डोळ्यामध्ये चमक होती. ट्विंकलिंग आईज, मॅरी म्हणजे सुंदर. मॅरी ट्विंकलिंग आईज, ॲक्च्युली मॅरी म्हणजे हॅपी, खुश. मॅरी ट्विंकलिंग आईज, खूप खुश दिसणारे लुकलुकणारे डोळे होते. ही वोर अ कॉनिकल कॅप ॲज हाय ॲज हिमसेल्फ अँड अ क्लोक 4 times ॲज लॉंग. तर त्याच्या डोक्यावर जे कॅप होतं, टोपी होती, ती कोनसारखी होती. कोन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, आईस्क्रीमचा कोन तुम्ही खाल्ला असेल, जो कोन असतो, कोन कसा असतो ती चित्रातसुद्धा तुम्हाला दिसतं आहे बघा. तर त्याची खूप उंच कोनिकल कॅप, लांब लचक कोनिकल कॅप होती. ॲज हाय ॲज हिमसेल्फ म्हणजे त्याच्या उंची एवढीच होती ती. ओके. त्याच्या डोक्याच्या वर. अँड अ क्लोक म्हणजे गरम कपडे. ओके. त्याच्या अंगावर एक गरम कपडे होते. त्याची जेवढी उंची होती त्याच्या 4 पट, 4 times ॲज लॉंग. ओके. त्या बुटक्या माणसाची जेवढी उंची होती तेवढ्या 4 पटीने ते गरम कापड त्याच्या अंगावर होतं. ओके. आय एम वेट, लेट मी इन, सॅड द स्ट्रेंजर. तर तो माणूस काय म्हणाला ग्लकला की मी भिजलेलो आहे पावसाने, तर मला आत येऊ दे. लेट मी इन. आय एम वेट म्हणजे मी भिजलो आहे. आय बॅग पार्डन सर, सेड ग्लक. आय एम व्हेरी सॉरी बट आय रिअली कांट. तर आय बॅग युअर पार्डन म्हणाला. बॅग युअर पार्डन म्हणजे
मला माफ करा. ओके, मी तुम्हाला आत घेऊ शकत नाही. आय एम व्हेरी सॉरी, बट आय रिअली कांट. मी खरंच तुम्हाला आत घेऊ शकत नाही. माय ब्रदर्स वूड बीट मी टू डेथ इफ आय डिड्स एनी सच थिंग. तर मी जर तुम्हाला आत घेतलं तर माझे भाऊ मला अगदी जिवंत मारतील. बीट मी टू डेथ, मी मरेपर्यंत मला मारतील माझे भाऊ, मी असं केलं तर. कसं की मी तुम्हाला आत घेतलं तर. इफ आय डिड एनी सच थिंग. बट ग्लक सॉ हाऊ हार्ड इट वॉज रेनिंग अँड हाऊ कोल्ड इट वॉज. पण असं बोलला खरा तो ग्लक, पण नंतर त्याला वाटलं, त्यांनी खरंच बघितलं की बाहेर किती जोराचा पाऊस पडतोय. हाऊ हार्ड इट वॉज रेनिंग अँड हाऊ कोल्ड इट वॉज. आणि प्रचंड थंडी होती, बाहेर खूप थंडी होती. अँड हाऊ वॅट द जेंटलमॅन लुक्ड. आणि तो माणूस किती भिजलेला होता. ओके, प्रचंड भिजला होता. सो ही ओपन द डोअर अँड लेट द स्ट्रेंजर इन. त्यामुळे त्यांनी तो दरवाजा उघडला आणि त्या स्ट्रेंजरला, म्हणजे त्या अनोळखी माणसाला आत घेतलं. ही ओपन द डोअर अँड लेट द स्ट्रेंजर इन. ग्लक थॉट he would let the stranger get warm inside for some time and ask him to leave before his brothers came home. तर ग्लकने असा विचार केला, ग्लक थॉट, की त्या स्ट्रेंजरला, त्या अनोळखी माणसाला आत घ्यायचं. ही वूड लेट द स्ट्रेंजर गेट वॉर्म. आत घेतल्यावर त्याला जरा ऊब देऊया. ओके, शेकोटीवर ऊब देऊया, त्याला थोडे गरम वाटलं. त्याला स्ट्रेंजर गेट वॉर्म इनसाईड. घराच्या आतमध्ये थोडं त्याला गरमी वाटली की थोड्या वेळाने त्याला जायला सांगूया. स्ट्रेंजर गेट वॉर्म इनसाईड फॉर सम टाईम अँड आस्क हिम टू लिव्ह. त्याला जायला सांगायचं. कधी तर त्याचे भाऊ येण्याच्या आधी, भाऊ घरी येण्याच्या आधी त्याला जा सांगायचं. ओके, लिव्ह बिफोर हिज ब्रदर्स केम होम. द स्ट्रेंजर हावेवर हॅड नो प्लॅन्स ऑफ लिव्हिंग. पण तो जो अनोळखी माणूस होता त्याची काही घरातून बाहेर जाण्याची चिन्ह दिसत नव्हती. त्याचे काही तसे प्लॅन्स दिसत नव्हते. ही हॅड नो प्लॅन्स ऑफ लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे घरातून बाहेर जायचं. ओके, इथे लिव्हिंग, जायचं म्हणजे लिव्हिंग म्हणजे स्पेलिंग काय आहे, LEAVING. ओके, आणि दुसरं लिव्हिंग असतं तो वेगळा अर्थ आहे. ओके, LIVING आहे, तो वेगळा अर्थ. LEAVING म्हणजे सोडून जाणं, लिव्हिंग, टू लिव्ह. इन फॅक्ट ही टोल्ड ग्लक दॅट ही हॅड नथिंग टू ईट फॉर 2 days. तर त्या माणसाने सांगितलं, त्या बुटक्या माणसाने, त्या अनोळखी माणसाने, स्ट्रेंजरने काय म्हटलं ग्लकला, की मी नियरली 2 days, 2 दिवस मी काहीही खाल्लं नाही आहे, जवळजवळ काहीच खाल्लं नाही आहे. अँड आय एम व्हेरी हंग्री. दॅट ही हॅड नथिंग टू ईट फॉर 2 days and was very hungry. It melted Gluck's heart. तर तो उपाशी आहे तो माणूस हे ऐकल्याबरोबर त्याचं काळीज विरघळलं. इट मेल्टेड ग्लक्स हार्ट. त्याला एकदम वाईट वाटलं. मेल्टेड ग्लक्स हार्ट म्हणजे त्याला वाईट वाटलं. टू हिअर दिस. ओके, इट मेल्टेड ग्लक्स हार्ट टू हिअर दिस. सो ही डिसाइडेड टू गिव्ह द स्ट्रेंजर अ पार्ट ऑफ हिज ओन डिनर. तर ग्लकने काय विचार केला, की माझं जे डिनर आहे, माझं जे जेवण आहे त्यातलं जेवण मी त्या माणसाला खायला देणार. ओके, ही डिसाइडेड टू गिव्ह द स्ट्रेंजर अ पार्ट ऑफ हिज ओन डिनर. बिफोर द स्ट्रेंजर हॅड इटन इट, हावेवर द विकेड ब्रदर्स रिटर्न. तर ग्लकने आपला जेवणातला भाग त्या स्ट्रेंजर माणसाला दिला, पण त्या स्ट्रेंजरने ते खाण्याच्या आधीच त्याचे विकेड ब्रदर्स म्हणजे कुचकट भाऊ परत आले. ओके, दे रिटर्न बिफोर द स्ट्रेंजर हॅड इटन इट. हावेवर द विकेड ब्रदर्स रिटर्न. दे वर शॉक्ड टू सी द लिटल जेंटलमॅन सिटिंग इन द हाऊस. तर त्या दोघ्या भावांना शॉक बसला किंवा आश्चर्य वाटलं त्या घरी बसलेल्या माणसाला बघून. दॅट जेंटलमॅन सिटिंग इन द हाऊस. त्यांनी कोणालाही आतमध्ये घेऊ नको सांगितलेलं, तरी पण हा माणूस आतमध्ये कसा आला. सो दे वर शॉक्ड टू सी द लिटल जेंटलमॅन सिटिंग इन द हाऊस. ॲट वन्स द ब्रदर्स बिगॅन टू शाऊट ॲट ग्लक. त्या माणसाला घरी बसलेला बघून ते एकाएकी
त्या ग्लकला ओरडू लागले दोन्ही भाऊ. श्वॉर्ट्झ थ्रू अ रोलिंग पिन ॲट ग्लक. तर एक पिन होती, एक छोटंसं हत्यार होतं, ते फेकून मारलं ग्लककडे. कोणी? श्वॉर्ट्झ नावाच्या भावाने. थ्रू अ रोलिंग पिन ॲट ग्लक. ॲट दॅट इन्स्टंट, म्हणजे त्याच वेळेला त्या द स्ट्रेंजर पुट इन हिज कॉनिकल कॅप अँड द रोलिंग पिन वेंट स्पिनिंग टू अ कॉर्नर ऑफ द रूम. तर ती पिन जी फेकली होती ग्लकवर त्याच्या भावाने, ती ग्लकला लागू नये म्हणून त्या स्ट्रेंजर माणसाने त्याची मोठी कोनवाली टोपी, कॉनिकल टोपीमध्ये घातली आणि ती पिन त्या कॉनिकल टोपीला लागून एका कॉर्नरला, रूमच्या एका कॉर्नरला जाऊन पडली. वेंट स्पिनिंग म्हणजे ती रोल होऊन, स्पिन होऊन रूमच्या दुसऱ्या कॉर्नरला जाऊन पडली. ती ग्लकला लागली नाही. ओके. द ब्रदर्स टर्न टू द विजिटर अँड ऑर्डर्ड हिम टू गेट आउट ऑफ द हाऊस. तर ते दोन्ही भाऊ त्या विजिटर म्हणजे त्या बुटक्या माणसाकडे गेले आणि त्याला रागाने म्हणाले, त्याला ऑर्डर केली की गेट आउट ऑफ द हाऊस. ओके, घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर निघून जा. द लिटल मॅन आस्क्ड देम हंबली टू लेट हिम स्टे ॲज इट वॉज सो कोल्ड अँड वेट आउटसाईड. तर त्या माणसाने त्यांना विनवणी केली किंवा हंबली म्हणजे गयावया करू लागला की मला आजचा दिवस इथे राहू दे, कारण बाहेर खूप थंडी आहे. द लिटल मॅन आस्क्ड देम, त्या दोन्ही भावांना, हंबली टू लेट हिम स्टे ॲज इट वॉज सो कोल्ड अँड वेट आउटसाईड. तर बाहेर पाऊस पण पडत होता आणि खूप थंडी पण होती. बट द इव्हल ब्रदर्स म्हणजे ते कुचकट क्रुअल ब्रदर्स वुडंट लिसन. ते अजिबात ऐकायला तयार नव्हते. वुडंट लिसन. दे रश्ड ॲट द ओल्ड मॅन टू थ्रो हिम आउट ऑफ द हाऊस. तर ते त्याच्या अंगावर धावून गेले, त्या माणसाच्या, त्या ओल्ड मॅन, त्या स्ट्रेंजरच्या, त्या बुटक्या माणसाच्या अंगावर धावून गेले त्याला घरातून बाहेर फेकण्यासाठी. टू थ्रो हिम आउट ऑफ द हाऊस. दे रश्ड ॲट द ओल्ड मॅन टू थ्रो हिम आउट ऑफ द हाऊस. टू देअर सरप्राईज दे फाउंड दॅट दे कुडंट टच हिम. तर ते त्याला पकडायला गेले पण त्यांच्या तो हाती आला नाही, त्याला टच करू शकले नाही. ओके, त्यांना आश्चर्य वाटलं की आम्ही त्यांना फील होत नव्हता, त्याला ते स्पर्श करू शकत नव्हता. दे कुडंट टच हिम. इन्स्टेड दे वर देमसेल्व्स स्वेप्ट इन टू द कॉर्नर विथ द रोलिंग पिन. ती रोलिंग पिन जी फेकून मारली होती ग्लकवर जी फेकून मारली होती पिन, जी कोपऱ्यात पडली होती, तिथेच हे दोघं फेकले गेले. ओके, त्या माणसाला उचलून फेकण्याचं दूरच राहिलं, ते स्वतः जाऊन त्या कॉर्नरमध्ये जाऊन पडले. ओके, दे देमसेल्फ स्वेप्ट इन टू द कॉर्नर विथ द रोलिंग पिन. देन द ओल्ड gentleman gathered his cloak and cap and said, "At 12 o'clock tonight, I'll call again." तर तो ओल्ड जेंटलमॅन, ते गृहस्थ, गॅदर्ड हिज क्लोक म्हणजे त्याची ती जे गरम कपडे होते ते गोळा केले, त्याचे कॅप घातली आपली स्वतःची डोक्यावर, ती कॉनिकल कॅप, आणि म्हणाला की रात्री 12 वाजता, मध्यरात्री 12 वाजता मी परत येईन. ओके, आय विल कॉल अगेन ॲट 12 o'clock tonight. But since you have treated me so badly, it will be the last visit I pay you. तर तुम्ही मला, त्या तुम्ही दोघा भावांनी मला एवढी वाईट वागणूक दिली आहे, तर माझी ही लास्ट विजिट, शेवटची विजिट असणार आहे. ओके, मी तुम्हाला भेटण्यासाठी 12 वाजता येणार, पण ती माझी शेवटची विजिट असणार आहे. ओके, मी परत तुम्हाला भेटायला येणार नाही आहे, कारण तुम्ही मला खूप त्रास दिला आहे. ओके, माझ्याशी नीट वागलेला नाही. देन ही वेंट अवे लाईक अ व्हॉलविंड. नंतर तो वाऱ्याचा झोका असतो तसा तो एकदम गायब झाला, तो माणूस एकदम गायब झाला. व्हॉलविंड म्हणजे वाऱ्याची एकदम जोरात येणारी मोठी झुळूक. ओके. दॅट नाईट अ बिग स्टॉर्म वोक द ब्रदर्स. तर त्या रात्री एक मोठं वादळ आलं आणि त्या वादळामुळे हे दोघे भाऊ जागे झाले. द बिग स्टॉर्म वोक द ब्रदर्स. इट शूक द हाऊस अँड ब्लू अवे द रूफ. तर त्या वादळामुळे अख्खं घर हललं आणि त्या घराचं छत उडून गेलं. इट शूक म्हणजे हलवलं.
थोडक्यात मोडलं. इट शुक द हाऊस अँड ब्लू अवे द रूफ. त्या घराचं छत उडून गेलं पार. वन्स अगेन द विकेट ब्रदर्स सॉ द स्ट्रेंज विजिटर. परत एकदा त्यांच्या नजरेस तो स्ट्रेंजर, तो अनोळखी माणूस, तो बुटका माणूस त्या विकेट ब्रदर्स म्हणजे त्या वाईट भावांच्या नजरेस पडला. त्यांनी त्या जेंटलमॅनला परत बघितलं, त्या व्हिजिटरला परत बघितलं. ही वॉज सिटिंग ऑन अ क्लाउड बॉबिंग अप अँड डाऊन. तर तो बुटका माणूस एका ढगावर बसलेला त्या दोघा भावांना दिसला. ते ढग बॉबिंग अप अँड डाऊन म्हणजे मूव्हिंग अप अँड डाऊन, झपझप करून वर खाली होत होतं आणि त्या ढगावर हा माणूस बसला होता. ही वॉज सिटिंग ऑन अ क्लाउड बॉबिंग अप अँड डाऊन. यू मे गो टू युअर ब्रदर्स रूम. तर तो माणूस या दोघा वाईट भावांना काय म्हणाला की तुम्ही तुमच्या तिसऱ्या भावाच्या रूममध्ये जावा. यू मे गो टू युअर ब्रदर्स रूम. आय हॅव नॉट डॅमेज्ड इट. तर मी तुमच्या भावाचा जो ग्लक आहे त्याच्या रूमला काहीही इजा पोचवलेली नाही आहे. त्याचा रूम आहे तसा आहे. आय हॅव नॉट डॅमेज्ड, डॅमेज म्हणजे नुकसान करणं. आय हॅव नॉट डॅमेज्ड इट. ही टोल्ड हॅन्स अँड श्वॉर्ट्स. तर या दोघा भावांना त्यांनी हे सांगितलं. रिमेंबर दिस इज माय लास्ट विजिट. तर लक्षात ठेवा ही माझी शेवटची विजिट आहे. मी इकडे शेवटचा आलेलो आहे तुमच्याकडे. यू विल फाइंड माय कार्ड ऑन द टेबल. तर माझं जे कार्ड आहे ते तुम्हाला टेबलवर मिळेल. ओके. यू विल फाइंड माय कार्ड ऑन द टेबल. अँड विथ दोज वर्ड्स ही डिझअपियर्ड. तो एवढं बोलला आणि गायब झाला. ओके. इन द मॉर्निंग द ब्रदर्स सॉ फ्रॉम द विंडो that the storm had swept away whole trees and crops from the treasure valley. त्या सकाळी उठल्यावर त्या भावांनी बघितलं खिडकीतून बाहेर. ओके. ब्रदर्स सॉ फ्रॉम द विंडो दॅट द स्टॉर्म, जे वादळ आलं होतं, स्टॉर्म आलं होतं, त्यांनी सगळी झाडं पाडली होती किंवा उडून गेली होती. झाडं मोडून बाजूला गेली होती. स्वॅप्ट अवे. ओके. झाडं झाडून टाकली होती. होल ट्रीज, अख्खीच्या अख्खी झाडं गेली होती. क्रॉप्स म्हणजे पिकं पण नाहीशी झाली होती. फ्रॉम द ट्रेजर व्हॅली, त्या ट्रेजर व्हॅलीमधनं जे डोंगराच्या जे दरी होती त्या दोरीमधले सगळे झाडं, सगळी फळझाडं, सगळी शेतं, सगळं पीक गायब झालं होतं, नष्ट झालं होतं. एव्हरीवेअर दे सॉ ओनली रेड सँड अँड ग्रे मड. तर सगळीकडे फक्त रेती आणि माती. ओके. लाल रेती आणि ग्रे कलरची काळी पांढरी माती एवढंच शिल्लक राहिलं होतं. द व्हॅली वॉज अ पिक्चर ऑफ रुईन. तर सगळं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र तिथे दिसत होतं. पिक्चर ऑफ रुईन म्हणजे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र. तर ती व्हॅली म्हणजे एक उद्ध्वस्त जागा बनली होती. द ब्रदर्स दॅन क्रॅप्ट इन टू द किचन. नंतर ते भाऊ हळू किचनमध्ये गेले. ओके. चालत चालत क्रॅप्ट इन टू द किचन म्हणजे हळूहळू किचनमध्ये गेले. ऑन द किचन टेबल देर वॉज अ स्मॉल व्हाईट कार्ड. तर त्या किचनच्या टेबलवर एक छोटंसं कार्ड होतं. ओके. व्हाईट कलरचं छोटं कार्ड होतं. ते तुम्हाला आता लेसनच्या या पेजवर दिसेल. तर त्या कार्डवर काय लिहिलं होतं? साऊथ वेस्ट विंड एस्क्वायर. तर तो जो बुटका माणूस होता, स्ट्रेंजर होता, तो साऊथ वेस्ट विंड, तो स्टॉर्म होता, तो स्वतः वादळ वारा होता. त्याचं नाव होतं एस्क्वायर, साऊथ वेस्ट विंड एस्क्वायर. ओके. सो फ्रेंड्स, हा पार्ट 1 झालेला आहे शिकवून. ओके. प्लीज रीड दिस लेसन केअरफुली. आणि थोडक्यात आपण इथले खालचे मिनिंग्स बघूया. फर्टाईल म्हणजे एबल टू प्रोड्यूस ग्रेट क्रॉप्स. फर्टाईल सॉईल म्हणजे सुपीक जमीन, जिथे आपण वेगवेगळे झाडं आणि फळझाडं किंवा शेत, धनधान्याचं शेत उगवू शकतो. एबल टू प्रोड्यूस ग्रेट क्रॉप्स. क्रॉप्स म्हणजे शेती. बीम्स म्हणजे रेज, ते सूर्यप्रकाशाचे किरणं मी म्हटली ना मगाशी तसं. बीम्स म्हणजे रेज. वेजेस म्हणजे द मनी दॅट इज पेड फॉर वर्क दॅट अ पर्सन डज.
तर वेजेस म्हणजे आपण म्हणतो पगार मिळतो ना माणसाला काम केल्यावर, त्याला वेजेस म्हणतात. द मनी दॅट इज पेड फॉर द वर्क दॅट अ पर्सन डज. मेंडिंग म्हणजे रिपेरिंग, मेंड करणं म्हणजे रिपेअर करणं. क्लोक, अ वॉर्म पीस ऑफ क्लोदिंग. क्लोक म्हणजे आपली घोंगडी असते किंवा जाड कापड असतं, त्याला क्लोक म्हणतात. ज्याने ऊब मिळते, थंडीत अशी कापडं वापरली जातात. आणि बॉबिंग म्हणजे मूविंग क्विकली अप अँड डाऊन. टू बॉब म्हणजे टू मूव्ह. ओके, सो स्टुडंट्स, हा लेसन झालेला आहे. पार्ट 2 घेऊन मी लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये येते आहे. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.